मित्रांनो, सप्रिय नमस्कार. एका मोठ्या बहिणीच्या घरी मी आत्ता आलेलो आहे. मोठी बहीण म्हणजे प्राध्यापक प्राचार्य व्यंकट आणि गुंटे सर यांची बहिणी. आज 2 जानेवारी 2026 मध्ये आम्ही ताईंच्या घरी आहोत. आज मुलाखत घेण्याचा योगायोग म्हणजे जगावेगळी माणसं तुमच्या समोर ठेवणं, काळाच्या आड जाण्याच्या आत ती समाज मनामध्ये रुतून बसणं, याच्यासाठी आमचा हा धर्म म्हणून आम्ही कार्य करतो. मी ताईंच्याबद्दल तुमच्या समोर व्यक्त होणार आहे, मांडणी करणार आहे. नाव आहे कवित्री शांता गिरबणे. आत्ता त्या औराद शहाजणी या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये त्या राहतात. मूळ त्यांचं गाव माने जवळगा तालुका निलंगा या ठिकाणी त्यांचं मूळचं गाव आहे. आणि मग नोकरी, शिक्षण, मिस्टरांच्या सोबत मग आता त्या औराद शहाजणी या पवित्र ठिकाणी, पवित्र तालुक्याच्या ठिकाणी थोडी विलासराव देशमुखांची पण आठवण येते. त्यांच्या जिल्ह्यामध्ये यांचं थोरपण सिद्ध झालेलं आहे. ते थोरपण नेमकं काय आहे हे मी तुमच्या समोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. कवित्री शांता गिरबणे यांचं शिक्षणाचा विचार केला तर अवघ्या 4थी पास झालेल्या ह्या कवित्री आहेत. मला बहिणाबाईंची आठवण येते, शांता शेळकेंची आठवण येते. मोठी माणसं, विद्वान माणसं. परवा आमचे मित्र बोलत होते आणि त्यांनी शांताबाईंच्या बद्दल थोडी मांडणी केली होती, बहिणाबाई चौधरींच्या बद्दल मांडणी केली होती. तर ही अशी जी माणसं असतात, कमी शिक्षण झालं तरी विद्वत्ता खूप मोठी असते. तर आपण थेट ताईंच्याकडे जाणार आहोत, ताईंच्या कुटुंबाबद्दल आपण समजून घेणार आहोत आणि त्यांनी जे साहित्यामध्ये जे नावलौकिक केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. ताई नमस्कार. 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 कुठलीही कथा, कुठलीही मुलाखत ही मूळ लहानपणापासून पुढे जायला सुरू होते. तर तुमचं लहानपण कुठे गेलं आणि ते लहानपण कसं होतं या संदर्भाने मांडणी करा. माझं लहानपण माणेजवळगा या जन्मगावी 2-3 वर्षे गेलं. मला म्हणजे माझ्या 4थ्या वर्षी वयाच्या माझ्या आईने मला लातूरला शिकायला ठेवलं. कारण माझी मोठी बहीण 13 वर्षाची झाल्यानंतर मी जन्मले आणि त्यावेळी तिचं लग्न लवकरच झाल्यामुळं मला तिच्या सोबत शिकायला. मी देशी केंद्र शाळेतून लातूरच्या तिथून मी 4थी पर्यंत शिकले. 4थी पास झाले आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न झालं. देवा देवा देवा. 4थी पास म्हणजे 10व्या वर्षी लग्न झालं. 9व्या वर्षी लग्न झालं. आणि मग पुन्हा शिक्षणाचं मग शिक्षण थांबलं. मग माझे सासरचे लोक म्हणजे चांगले होते, ते चांगल्या विचाराचे होते, सगळं होतं. पण त्यांना काय माहिती की आता शिक्षण नको म्हणायला लागले ते लग्नानंतर. मग थोडं म्हणजे मी जास्तच आग्रह धरले. माझे काका शिक्षक होते. माणेजवळ या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर बोरसुरी हे गाव आहे, तिथे शिक्षक होते ते. मग तिथं म्हणजे माझं ऍडमिशन म्हणजे हे झालं, ऍडमिशन केलं शाळेत. मग तरी पण सासरचे आमचे नको म्हणायला लागले. मग मी परीक्षा देत 6माही परीक्षा, वार्षिक परीक्षा अशी द्यायची. ती पुस्तकं वाचायचं आणि द्यायचं परीक्षा. असं 10वी पर्यंत पोहोचला. 10वी पर्यंत पोहोचला. खऱ्या अर्थाने विचार केला तर मी 4थी पास झालेल्या तुम्ही. बरोबर. शाळेत खरं तर मी आज खूप आनंदी आहे, समाधानी आहे, धन्यताही आहे या दृष्टीने की तेरणा माय, तेरखेडा नावाचं गाव आहे कळंब तालुक्यात, धाराशिव जिल्ह्यामध्ये. माझ्या मावशीच्या शेताच्या बांधाबांधाने तेरणा माय उगम पावलेली आहे आणि औराद शहाजी नंतर कर्नाटकामध्ये ती विलीन झालेली आहे. म्हणजे सुरुवात आणि शेवट माझ्या डोळ्याने मी अनुभवलेला आहे. आणि त्या पवित्र तेरणा माईच्या कुशीमध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे. तर त्या तेरणा माईच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकाल बरं? तेरणा माईविषयी मला अतिशय ओढ आहे.
कारण नदीच्या काठावरच अगदी माझं म्हणजे बालपण गेलं. बरोबर. नदीच्या काठावर म्हणजे अगदी अर्धा किलोमीटर पण अंतर नाहीये, त्याच्यापेक्षा कमीच आहे. तिथंच म्हणजे आमचं घरी असंच त्या नदीपासून 1-2 आवडावरच आहे. अच्छा. त्याच्यामुळं नदी ही फार म्हणजे प्रिय आहे आणि मला असं वाटतं की कुठं तर त्या नदीला बघत बघतच आम्ही मोठे झालो, तिच्यासारखंच वळण घेतलं येस येस येस. खूप समाधान वाटलं की जिथे पाणी आहे तिथं जीवन आहे, तिथं आनंद आहे, तिथं समृद्धी आहे. ती तेरणा आहे, तुम्हालाही भेटली आणि मलाही भेटली. खरं तर माझंही लहानपण तेरणाईच्या कुशीत वाढलो आम्ही. माझ्या वडिलांच्या बांधाच्या बाजूने तेरणा आहे, पुढे तेरला जाते आणि संत गुरुबा काकांच्या पदस्पर्शाने ती पावन होते. मला असं 1-2 वळी मी एका कवितेच्या सांगते तुम्हाला. सांगा सांगा. काय सांगू बाई तुम्हा माझ्या माहेरची वाट, काय सांगू बाई तुम्हा माझ्या माहेरची वाट, अहो तेरण्या माईचा आहे हो भरलेला काठ, तेरण्या माईचा आहे हो भरलेला काठ. खूप 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 अप्रतिम अप्रतिम. तेरमाईच्या सगळ्या वर्णनानंतर आपण साहित्य क्षेत्राकडे वळणार आहोत. एवढं शिक्षण कमी असताना सुद्धा तुम्ही साहित्य क्षेत्राकडे कसं वळत गेलात बरं? काय आमचं जे गाव आहे, माझं जे जन्मगाव आहे, ते फक्त 50-60 घरांचं लहानसं खेड, पण प्रत्येक घरात शिकलेला. जे मानेजवळ गाय ज्या मातीत मी जन्मले, त्या मातीचं म्हणजे जे पीक आहे म्हणजे ते पीक एवढं समृद्ध की बस. आणि भारत स्वातंत्र्यानंतर जे पहिले आमदार झाले हुलसूर मतदारसंघातून निवडून आले, ते आमच्या जवळगा या गावातले आणि आमच्या घराशेजारचे. मी माझ्या वडिलांची मित्र माधवराव वकील साहेब, माधवराव मोरे म्हणून, त्यांनी बऱ्याच म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर म्हणजे अजून हैदराबाद मुक्ती संग्रामाचं हे झालं नव्हतं, तर ते मराठी शाळा काढल्या त्यांनी तिकडं. तर आमच्या घरी ते बोललं जायचं नेहमी, माझ्या वडिलांची मित्र असल्यामुळं. काका शिक्षक असल्यामुळे नेहमी शिकलेली लोक घरी यायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई दररोज पोथी पुराणाला आम्हाला घेऊन जायची. ते लहानपणी. परत त्यावेळी फक्त पिठाच्या गिरण्या वगैरे नव्हत्या, जात्यावर दळावं लागायचं. आई दळते वेळेस आम्हाला मांडीवर घेऊनच दळायची. ते ओव्या ऐकत ऐकत म्हणजे त्या पण म्हणजे ओव्याच्या बालपणाच्या ओव्यावरती परिणाम झालेला आहे. खरं तर काही साम्य तुमच्यात माझ्यात आहे. परवाच माझी बहीण गेली, तर तिनं तयार केलेल्या ओव्या जवळजवळ 100 ते 200 ओव्या, अभंग गवळणी खूप तिच्याकडे पाठांतर होतं. जवळजवळ 2000 काव्ये तिची मुखोद्गत होती. ती असताना सगळ्या ओव्या मी एकत्र केल्या आणि तिच्या निधनानंतर मागच्या वर्षामध्ये त्या ओव्याचं प्रकाशन केलं. खरं तर ओव्या, अभंग, गवळणी ह्या बाल मनावरती परिणाम करत असतात. मला पण खूप पाठ आहेत माझ्या आईच्या ते ओव्या वगैरे, आणि मी संकलित पण केलेल्या आहेत जेवढ्या आठवल्या तेवढ्या. आणि माझी आजी होत्या एक, ज्या म्हणजे माझ्या वडिलांच्या काकी, तर त्या खूप छान भजन म्हणायच्या, गायन करायच्या. आणि एकंदरीत माझ्या ज्या 2-3 आज्या होत्या त्या खूपच म्हणजे अशा स्वभावाच्या खेळकर वृत्तीच्या होत्या. शेतात कधी तर आमचे वडील मला शेताला येऊ द्यायचे नाही, पण कधी तर मी गेले मागे लागून तर त्यांचं ते खुरपताना ओव्या गायच्या त्या हे असं लहानपणापासून होतं. आणि आम्ही खूप लहान असताना माझी आई लिहायला वाचायला शिकली. त्या काळात लिहायला वाचायला शिकली. आणि तेवढंच नाही तर तिनं सगळ्या पाट्या वाचायची. आणि जे छोटे छोटे हे अभंग आहेत ते तिनं ते वाचायची. असं हे एकंदरीत असं असल्यामुळे आम्हाला वाचनाची आवड हे वाटचाल करत गेला. आणि एक सवय होती मला की लहानपणी असं कुठं पण एक कागद दिसलं तर मी ते वाचायची. कागद पण दिसलं आता परत ती सवय तशीच म्हणजे परत निघत झाली. आणि झाडत असली आणि एक कागद मिळालं तरी वाचायचं. आणि आमच्या म्हणजे गावी जन्मगावी त्यावेळी पुस्तकं वगैरे अशी मिळत नव्हते. मग आणि गावात दुकानही नव्हती कशाची असं, तर औरादला यावं लागायचं त्या लोकांना 5-6 किलोमीटर चालत. मग ते किराणा म्हणजे पुड्यामध्ये घेऊन यायची. ते सगळे कागद गोळा करत होते सगळ्यांच्या
करायची ती आणि वाचायची. ती वाचायची. खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर साहित्याकडे वळताना आई किंवा आपलं गाव, आपलं मंदिर हे आपल्यावरती प्रभाव करत असेल, तसा प्रभाव तुमच्यावरती झालेला आहे. आतापर्यंत किती प्रकाशित झाली पुस्तकं, मग ते साप्ताहिक असेल, मासिक असेल, दिवाळी अंक असेल, आपण स्वतः छापलेली काही प्रसिद्ध झालेली पुस्तकं असतील, ती कुठली अगोदर कुठली तर आहेत मी बरं? खूप काही लिहिलं होतं, पण ते नंतर मुलांच्या शिक्षणामुळे म्हणून मी लातूरला गेले हां. आणि ते इथंच राहिलं लिहिलेलं. बरोबर तर आहे. आमच्या इथं असंच जे घरी काम करणारे जे आहेत हो. त्यांनी रद्दीत ते घालून टाकलं. अरे अरे अरे. हां, ते गेलं. मग त्याच्यानंतर मी लिहायला लागले, कविता लिहायची मी. तर माझी मुलगी म्हणली की हे काय निबंध लिहिलीस की कविता. हां, बरोबर तर मला आहे. खूप कौतुक वाटलं तिच्या बुद्धिमत्तेचं. येस, की लेकरं आपल्याला शानपण हां, शिकवत हां. आहे. तर म्हणजे बरोबर आहे, म्हणजे इथं आपण काहीतरी ह्याला करायला पाहिजे. म्हणजे हळूहळू मी अनुभवानं असं शिकत गेले. म्हणजे बरोबर. मी कपडे खूप शिवायची हम्म. आणि माझ्या आईने नेहमी माझी आई मला म्हणायची की मिठापुरतं तर आपण काहीतरी केलं खरंय, पाहिजे. खरंय. कष्ट हां. केलं मग पाहिजे. मी काही कमी नव्हतं, पण मी कपडे शिवायची. बरोबर. तर त्यावेळी डोकं रिकामी राहायचं. हां. तर मग असेच विचार चालू राहायचे, म्हणजे आठवलं ते लिहायची मी. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे उष्यकाल हे काव्यसंग्रह अच्छा. प्रकाशित झाला. ही तुमची पुस्तक आहेत, हे उष्यकाल. हे उष्यकाल हा 2010 ला प्रकाशित झाला. वा, खूपच छान आहे. हं. त्याच्यानंतर एक पुस्तिका आणि आहे, हे पुस्तिका मी काय प्रिय केलं, सखीच्या हां, संदर्भातली हे जे पुस्तिका प्रिय आहे. सखी जी आहे हे पुस्तक खूप लहान आहे, पण ह्याच्यामध्ये खूप काही म्हणजे स्त्रियांनी शिकण्यासारखं किंवा बोध घेण्यासारखं आहे. बरोबर. शिकण्यासारखं म्हणजे इतकी काही मी मोठी नाही असं, बरोबर आहे. पण असं जे काही आवश्यक. तर हे मी संक्रांतीला पुस्तिका वाटप केली. खूपच छान. हां. शिक्षणातून समृद्धीकडे जाण्यासाठी हां. महिलांना या पुस्तकाचा प्रिय उपयोग सखी आहे. तुझ्यासाठी. बरोबर. हे असं त्याच्यात मी- पुन्हा हे संतत्वाच्या पावलखुणा नावाचं पुस्तक हे आहे. 2017 मी व्यक्तिचरित्र लिहिलं. खूपच छान हां. झालं. बरं झालं. यात सोबत मग कुठली मासिका वगैरे त्या मी मासिकामध्ये लिहिलेली प्रसंगावधानानं मी लिखाण केलं. हां. हे जे पुण्याला जे काव्य म्हणून एक हे आहे, हां. त्याच्यामध्ये मी ह्याच्यावरती बहीण नावाचं एक दिसतंय इकडे मासिक. ते बहीण नावाचं, त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये त्यांनी लेख वगैरे माझ्यावरती लेख लिहिलाय. अच्छा. ते हा मग अशी इंग्लिश पेपर मध्ये पण तुमच्या बातम्या छापून आल्या. हो सर. मला वाटतं कुठली इंडिया, हे बघा, हा छापून आलेला आहे. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये Times of India आलेला मध्ये, आहे. आणि मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कुणीतरी लिहितं म्हणजे त्या माणसाची उंची असते. आणि हा लेख ताईंच्या बद्दलचा लिहिलेला आहे. आणि कुठल्या हे सालामध्ये बघा, उदाली जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी आपण वाचणार आहोत. वर्ष दिसत नाही, पण जमेची बाजू आहे. 2017 मध्ये लोकमत मध्ये बातम्या आलेल्या आहेत. कौतुक झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. मी आता तुमच्याकडे वळताना मला दाखवा ती फक्त पुस्तक आपण हे बघा, हे वाचणार आहोत. इथं म्हणजे विश्वकर्मा प्रकाशन म्हणजे तिथून विश्वकर्माने माझे- प्रकाशित केलं माझे मासिक आहे. त्याच्यामध्ये हां. तुमचं लेख आहे. त्यानंतर हे मासिक कुठलं आहे बघू आपण. हे उदालिक महाराज उदालिक उदयगिरी नगरी नावाचे, हां. उदगीरचं आहे. अच्छा. तर हे पेन्शनर्स लोकांनी पहिल्यांदा जेव्हा काढले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचा मी लेख लेख वगैरे. दिलाय. खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण कुटुंबाकडे वळत असताना कुटुंबामध्ये मुलं मुली किती आहेत आणि ती आता नेमकं काय करतात? मला 2 मुलं आहेत सर आणि एक मुलगी आहे. हा. तर माझा मोठा मुलगा IIM केला, 10वी पर्यंत इथं शिकला तो मराठी स्कूलमध्ये. बरं. नंतर 11वी-12वी लातूरच्या शाहू कॉलेज मधून शिकला. आणि तो महाराष्ट्रातून म्हणजे ग्रामीण विभागातून महाराष्ट्रातून दुसरा आला. क्या बात आहे. Very हां. good, very good. आणि केमिकल इंजिनिअरिंग केला UD-सिटीवरनं, मुंबई UD-सिटीवरनं. बरं. आणि त्यानंतर तो अहमदाबादवरनं IIM केला बिझनेस मॅनेजमेंटचा. बरं. आणि मग त्यानंतर तो टाटा सर्व्हिस पहिला तो ह्याच्यामध्ये होता, कोपी अण्णांना ते अध्यक्ष होते. अच्छा. त्याच्यामध्ये तो होता सर्व्हिसला. आणि त्यानंतर मग तो ह्याच्यामध्ये आला TCS मध्ये. अच्छा. तर मग 12 वर्ष तो लंडनला होता TCS मध्ये. बरं. मग नंतर आता इथे करतो
MCCI मध्ये अच्छा आहे. हा सर्व्हिसला. हा. दुसरा मुलगा? दुसरा मुलगा माझा सातारा सैनिक स्कूलला शिकला. बर. मला खूप वाटायचं की माझा एकतर मुलगा म्हणजे त्या राष्ट्राच्या ह्याच्यामध्ये राष्ट्राच्या सेवेत केला सेवेत. पाहिजे असं वाटायचं मला. Very पण good, हा very good. असं मग तो सैनिक स्कूल वरून शिकला. हा. आणि तिथं झाल्यानंतर मग तो पुन्हा MBA केला. बर. M.Com केला पुण्यावरनं, MBA केला पुण्यावरनं, आणि आता तो टाटा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजरच्या पोस्ट. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मुलीच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? माझी मुलगी लहान आहे आणि मुलगी लातूरला शिकली तिनं देश केंद्रमध्ये, कारण ती लहान होती तेव्हाच आम्ही लातूरला गेलेलो. बरोबर. तर तिथून मग शाहूमधनं 11वी-12वी केली आणि IT इंजिनियर आहे ती. बर. आता ती कुठे नोकरी करते? सकाळमध्ये सर्व्हिस करत होती, ती नोकरी करत होती पुण्याला, पण आता ती न्यू जर्सीला राहते USA मध्ये. मग मी तिला सांगितलं, तिला 2 छोट्या मुली आहेत, तर आता सध्या म्हणजे नोकरीपेक्षा मुलीच्या करिअरचं लक्ष द्यायला महत्वाचं आहे, म्हणून ती सध्या काही जॉब करत नाही. खूपच चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, मी माणसं शोधतो, माणसं पेरण्याचा प्रयत्न करतो, माणसांचं वैभव समाजात समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी भाग्यवान आहे, कारण मी अनेकांना माणसांच्या स्मृती पटलेवरती उभं करण्यासाठी मी काम करत असतो. आता ताईंना जे मिळालेले अवॉर्ड्स आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जे एक बहिणाबाई ती काय करू शकते आपण पाहणार आहोत. हे आमच्या बहिणाबाईला मिळालेले अवॉर्ड्स आहेत. आतमध्ये कपाट खूप मोठं भरलंय आणि तेही आपल्याला ताई दाखवणार आहेत. हे मिळालेले वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत. राष्ट्रीय आदर्श महिला समाजभूषण पुरस्कार हा ताईला मिळालेला आहे. कृतज्ञता पुरस्कार आहे. त्याच्यानंतर हाही मोठा मानपत्र आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या सन्मानित केलेल्या काव्यसंस्था आहेत, त्यांचे पुरस्कार आहेत. मराठा सेवा संघाप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा एक पुरस्कार आहे. सरोजिनी बाबर. येस. मराठवाडा भूषण सन्मानपत्र, प्रेरणा लोकसेवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगरचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, अशा अनेक गुणवंतांना तुमच्या समोर ठेवताना, उभं करताना मला खूप आनंद वाटतो. आपण व्यवस्थित पद्धतीने मुलाखत समजून घेतली, ऐकून घेतली, त्याबद्दल धन्यवाद. भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र.